नमस्कार मित्रांनो, आज आहे 20 जानेवारी 2026। तर मागच्या शुक्रवारी मी एक व्हिडिओ पोस्ट केला होता। त्या व्हिडिओमध्ये मी निफ्टी तुम्हाला 26,000ला जाईल आणि त्यानंतर खाली येईल 25,265 पर्यंत आणि पुन्हा 25,265 वरून वरती जाईल असा मी व्हिडिओ पोस्ट केला होता। पण झालं काय की आधी निफ्टी 25,200ला आली आज आणि आता इथून पुढे वरती जाईल, म्हणजे किती 26,000 पर्यंत। मग आता आजच्या दिवशी तुम्ही माझा जर ग्रुपला असाल तर तुम्ही बघितलं असेल, मी ग्रुपला तुम्हाला माहिती दिली होती की निफ्टी कशा पद्धतीनं वरती जाईल आणि कशा पद्धतीनं खाली येईल, हे सगळे काही मी अपडेट्स तुम्हाला रेग्युलर देत असतो। आणि याच्या पुढे आता काय होईल तर चला आपण एकदा निफ्टीचा चार्ट बघूया। तर हा आहे निफ्टीचा चार्ट। आता निफ्टीचा जर आपण मंथचा जर चार्ट बघितला तर मंथच्या चार्टनुसार निफ्टी ज्या ठिकाणाहून ब्रेकआउट दिला होता, ट्रेंड ब्रेकआउट, तर त्या ब्रेकआउटला रिटेस्ट करायला निफ्टी या ठिकाणी आली आहे। म्हणजे आता या ठिकाणाहून जर निफ्टीला परत अप जायचं असेल तर निफ्टीचा हाच एक सपोर्ट होता जो आज निफ्टीने सपोर्टला क्लोजिंग दिलंय। मग आता होईल काय आता इथून पुढे, तर 2 दिवस काय होईल की 2 दिवस वरती जाईल पुन्हा खाली येईल। का? कारण की अजून बायर्स रेडी व्हायला 2 दिवस जातील। का? कारण की आज सध्या मार्केटमध्ये अशी कंडिशन झाली ना की आता प्रत्येकाला वाटतं की मार्केट आता खूप पडेल, पण असं होणार नाही। मार्केट पडेल पण सहजासहजी एकाच वेळेला कधीच जात नाही। मार्केट आता सध्या परत एकदा वरती जाईल। वरती कुठपर्यंत जाईल तर वरच्या लेवल आपण जर बघितल्या तर एक वीकली चार्टने आपण वरचे लेवल बघू। तर आपण समजा फेब्रुवारी 9 फेब्रुवारी 16 फेब्रुवारी अर्ध्या फेब्रुवारीपर्यंत जर बघितलं तर निफ्टी पुन्हा एकदा जो हाय होता त्या हायपर्यंत जायला पाहिजे मे बी, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा निफ्टीने परत एकदा फॉल द्यायला पाहिजे। हा माझा व्ह्यू आहे। आत्ता सध्या निफ्टीने परत एकदा एक अप ट्रेंड द्यायला पाहिजे। किती दिवस तर पुढचा 1 महिना, आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा निफ्टी तुम्हाला खाली येताना दिसेल। तर मग आता तुम्ही काय करायचे की आता तुमच्याकडे जे स्टॉक्स आहेत किंवा आत्ता जे तुम्ही नवीन घेतले असतील तर त्याची परत एकदा प्रॉफिट बुकिंग करायची, आणि ज्यावेळेस निफ्टी नवीन हायकडे जाईल त्यावेळेस प्रॉफिट बुक करून घ्यायचं आहे। थँक्यू।